तर आपण कोळंबी मसाल्यासाठी काय काय आणलंय, टोमॅटो आणलाय, कांदा आणलाय, तर ही आपली यात कोळंबी गेलाय. तर असा हा बांध घालायला लागणार आहे. काढ, अरे काढ का तू, नाही तर मला भेटणार नाही. हा आता ना पूर्णपणे आपली कोळंबी मसाला रेडी झाला. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ आणि तुम्ही बघताय सिद्धार्थ विथ स्टोरी. तर आज आपण परत पार्टी बनवणार आहे आणि ती पण कोळंबीची असं बनवणार आहे. प्लॅन तर सध्या असाच आहे पोरांचा. तर या साईडला आपली पोरं चालत आहेत आणि पोरं पुढे पण गेलेत अर्धी. मासेमारी पण बघायला भेटणार आहे आणि त्याचसोबत पार्टी पण बघायला मिळेल. तर हे दोन्ही एन्जॉय करायला तुम्हाला भेटणार आहे. तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. तर आता आपण ना निवंद्याकडे जातोय. म्हणजे आपल्या इकडे एक पर्याय, त्या प्लेसला नाव दिलं आहे निवंदा म्हणून. तर तिकडे आता आपण चाललो आहे आणि तिकडेच आपण कुक करणार आहे आणि त्याचसोबत मासेमारीचा पण प्लॅन आहे. ती मासेमारी कोणती होणार आहे तर व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटेलच. तर चला मित्रांनो, आपण बघूया, मासेमारी एन्जॉय करूया आणि त्याचसोबत पार्टी देखील. तर आपल्यासोबत आता मुन्ना आणि रितेश, त्याच्यानंतर खाली बाबू घे. आणि हा सीन बघा काय वाटतो यार, कोकण म्हणजे कोकण आहे. आणि हा आपला निवंदा, आपल्याला वरती जायचं आहे तिथे फक्त. आणि या पर्याला देखील 12 माही पाणी असतं. आमच्याकडे कधी पाण्याचा तोटा तर जाणवलाय ना, यापुढे पण जाणवणार नाही. तर आता ह्यांचा प्लॅन चालला आहे, आपण कुठून उतरूया. तर इथे कशा वय टाकलंय, तुमच्या इकडे काय बोलतात ते देखील सांगा कमेंटमध्ये खाली. आरामात आरामात, रास नाही करायचे आपण. तर हे ना सर्व इकडे सामान आणलंय ते न्यायचा. आता इथून जरा कठीण जात आहे कारण वय आहे ना. तिकडे बघा काम चालू आहे, जोरात काम चालू आहे. आपण लेट आलोय थोडं. तर आता काय झालंय माहिती आहे, पूर्ण सामान्य आणलंय पण जे मेन असतं ना चूल, माचीसच नाही आणलंय, विसरलोय. मोठा गेम झालाय. तरी आता तिकडे ना चूल मांडायला सुरुवात केलं, बट माचीस घरीच गोंद्या आणायला गेलाय. ते ना मुन्ना चुलीसाठी ना पूर्ण साफ करून घेतोय आणि ती चुलीसाठी अशी जागा बनवणार आहे. म्हणजे ते चूल मांडायची आणि नंतर मग सुरुवात करायची आपल्या कोळंबी मसाल्याला. आणि इकडं बघा हा डॉन, दगडी उचलण्यात मास्टर, एकदम पेलवान, बॉडीगार्ड भाव. आणि हा आहे ना मागच्या वेळी सारखाच आहे पण थोडा छोट्या पाण्याचा आहे. तर असा हा बांध घालायला लागणार आहे पूर्ण या साईडून, त्याच्यानंतर मग इकडून असा पूर्ण बांधून टाकणार आहे. तर ना आता मी पण कामाला सुरुवात करतो कारण व्हिडिओ बनवत राहिलो तर इकडून शिव्या बाहेर येतील. त्यामुळं आपण पण कामाला सुरुवात करूया. तर ही पद्धत ना आमच्याकडे करत नाही, पण पहिल्यांदा आम्ही ट्राय मारून बघतो, काय भेटलं तर भेटलं ना. आपलं चुलीचं काम करतोय. इकडं आता एक दगड आणून टाकलं, 2 दगड्या बाकी येतं टाकायच्या. नंतर मग चूल मांडल्यावर दाखवतो. चूल मांडून झाली ना की आपण रेसिपीला सुरुवात करूया. तोपर्यंत आपण काम करूया. ते ना आता गोंद्या घरून आलाय, माचीस घेऊन आलाय. तर आता ना आपण सौरभ लाकडं आणायला गेलाय. ती लाकडं आणल्यानंतर इस्तव पेटूया. तेवढ्या टायमात मी जरा कांदे वगैरे सर्व कापून घेतो. तर आपण कोळंबी मसाल्यासाठी काय काय आणलंय, टोमॅटो आणलाय, कांदा आणलाय, त्यानंतर इथे तिखट आहे, हळद आहे, कोथिंबीर आहे आणि नंतर मग मिरची आहे, लसूण आहे, त्यानंतर हे आलं देखील आहे इकडे आणि लिंबू आहे, मीठ आहे, मीठ जास्तच काहीतरी आणलं आहे. आणि त्यानंतर या साईडला चपात्या भाकऱ्या मिक्स आहे आणि फोडणीसाठी तेल आहे. तर आता चूल पेटवून झाली आहे आपली. या साईडला चूल देखील आहे, ती आता गोंद्यानंच पेटवलं ना आणि मुन्ना. तर आपण थोडी प्रिपरेशन करूया, कापूया कांदा वगैरे, टोमॅटो, आणि नंतर मग आपण बनवायला सुरुवात करू. ना कापूया फाईन चॉप एकदम. तर ही ना सुरी जरा विचित्र आहे, बाबून आणलेली सुरी आहे, बाबूच्या घरची. असा बारीक कांदा कापून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर टोमॅटो देखील, नंतर मग आलं आपण कापून घेतलं आहे, हकं आलं आपण कापून घेतलेलं आहे. तर फटाफट कांदा कापून घेतो, नंतर मग दाखवतो फोडणी टाकताना. कोळंबी मसाल्यासाठी जो टोमॅटो लागणार आहे तो देखील कापून घेऊया. तर शॉप आहे,
एकदम बारीक कापायचं आहे, जाडा नको आहे आपल्याला. लसूण पण एकदम फाईन चॉप करायचं बारीक. तर अशी बारीक करून घ्यायचे, कापून घ्यायचे, अशा प्रकारे कापून घ्यायचे. सुरी ना जरा विचित्र आहे त्याच्यामुळे ती कापली जात नाही. लागती सुरी आणली नाही आणि ही आणली. कोथिंबीर आहे, आता ती पण कापून घेऊया. शेवटला वरतून शिवरायला बारीक कापून घेऊया. तर ही कोथिंबीर पण आपली कापून झाली आहे. तर आता आपलं प्रिपरेशन पूर्ण रेडी झालं आहे. तर या साईडला कढीपत्ता आहे, लसूण आहे बारीक केलेली, आलं आहे बारीक केलेलं, त्याच्यानंतर स्लिट केलेली मिरची आहे, कांदा आहे, 4-5 कांदे आहेत, त्याच्यानंतर 3-4 टोमॅटो आहेत, नंतर ही कोथिंबीर. तर आता आपण ना फोडणी बघूया. आता आपण टोप चढवला आहे आणि इकडे सामान आहे पूर्ण. पुन्हा देखील चुलीसाठी पेटवण्यासाठी हेल्प करतो आहे. तर आता हे झालं की आपल्याला फोडणी द्यायची आहे. टोप एकदाचा तापू दे. त्या साईडला देखील, त्या साईडला फुल मातीचं काम चालू आहे. गोंधळ काय ऐकत नाही, आज मासे भेटूनच राहणार. आणि हे बघा, आत्ताच माझा लक्ष गेला, कोकणचा निसर्ग असाच आहे, कुठे पण काय पण दिसू शकतो. तर आता आपण ना टोपात तेल टाकूया. आणि तिकडं ऑलमोस्ट संपत आलंय काम, बांध बिन पूर्ण बांधून झालेत. आणि आता आपली पण फोडणी झाली की पूर्ण रेडी होईल. या टोपात ना काय ना काय सारखं पडतंय. तर हे तेल गेलं टोपात, दाखव तेल. तर तेल टाकलं आपण, जरा जास्त टाकूया कारण कोलंबी 200 रुपयाचे आणले. तर त्याच्यानंतर आपण लसूण घ्यायचे. ही लसूण टाकली, हा कढीपत्ता टाकला, एकदम ताडतोडी बनवून. त्याच्यानंतर मिरची टाकली, त्याच्यानंतर आलं देखील टाकलं. आता ही फोडणी एकदम ढवलून घ्यायची. तर ही चूळ जरा ना विचित्र झालं. आपण आता निसर्गात आहे म्हणजे निसर्गातलं काहीतरी वापरायला. टोप उलटा नको होऊन जाईल. टोप जरा हलतोय तो ॲडजस्ट करून घ्या. तर फोडणीचा कसा वास आला पाहिजे कढीपत्त्याचा. एकदम पण तापवायची नाही, करपवायची नाही आपल्याला. तरी फोडणी झाल्या. त्यात आता आपण कांदा टाकूया. 5-6 कांदे घेतले. थोडा कांदा गरम झाला ना की त्यात मीठ टाकायचं, कारण कांदा सॉफ्ट होतो आणि लवकर शिजतो. तर हा कांदा पूर्ण टाकूया आपण. थोडं तेल टाकूया कारण तेल थोडं कमी झालं, कांदा जास्त झाला. तरी तेल गेलं. तर इकडे आपले मसाले आहेत. इकडे जी पोटासाठी चांगली असते ती हळद, त्याच्यानंतर या साईडला गरम मसाला, त्याच्यानंतर आपला कोकणी मसाला, हा माझ्या घरीच बनवलेला आहे. तर आता आपण ना थोडंसं मीठ घेऊया आणि टाकूया. जास्त पण नाही टाकायचं, खार नाही बनवून. तर हे मीठ गेलं, हेच पिवला झाला कांदा मीठ टाकलं. कांदा वगैरे भाजून झाला आहे, टोमॅटोनी भाजून झाला आहे. तर आता आपण हळद ॲड करूया, नंतर मसाले देखील ॲड करू. तर ही केली थोडी हळद, पोटासाठी चांगली असते. हळद टाकली. हा जुगाड मात्र एक नंबर झाला.
आपण जे करतो ना ते सर्वच अँटिक असतं. हा मसाला टाकूया. तिखट पाहिजे आपल्याला, एकदम जालवणी पाहिजे, जालवणी. आपण खातो ते जालवणीच असतं सर्व. आपल्याला गोड काय आवडत नाही. हा गरम मसाला. तर मिरची पण आहे यात, त्यामुळे तिखट जरा कमी टाकलं. एकदम पण जालवणी नाही की खाणार नाही असं. जरा चूल समजून घ्या, कारण ते मुन्नान बनवलेले आहे. जरा इस्तेव थोडा कमी करूया. इस्तेव कमी कर. आता आपण ना यात थोडं पाणी ॲड करूया. एकदम थोडा, एकदम हलका बघा ॲड करायचं आहे. आणि जरा मसाल्याला ढवलायचं आहे आणि त्याच्यानंतर परत झाकण मारून ठेवायचं. तर यामध्ये थोडा अजून पाणी ॲड करूया. तर एवढं पाणी ॲड केलं आहे. आता हे थोडं शिजवूया आणि त्याच्यानंतर वरती झाकण मारून त्यात पाणी ठेवूया आणि बंद करून ठेवूया. थोडं मीठ टाकूया, कारण मगाशी कमी टाकलं होतं. अळणी असलं तरी चालेल, पण खार झालं तर वाट लागेल. तर हे ना थोडं तिखट आहे, तिखट जरा ॲड करूया. गरम मसाला पण ॲड करूया. पाणी ओतूया, झाकण ठेवूया आणि डन करून टाकूया मसाला. आता थोड्या वेळाने एक नंबरच दिसेल. हे ताट घेऊया. ताटात कांदानी भरपूर आहे काय. त्याच्यावर आता आपण पाणी ठेवूया. तर याच्यामध्ये ना आता आपण पाणी टाकूया. आणि तिकडे ना पाठी भांडणं चालू आहेत. आता आपण ना हे मसाल्याच्या वरचं झाकण काढूया. बघूया मसाला कसा नीट खाली रेडी झालाय का. तर हा बघा पूर्ण मसाला एकदम रेडी आहे. खालून इस्तेव थोडा कमी ठेवायचा, कारण खालने लागण्याची शक्यता असते. तर आता आपण ना कोलंबी ॲड करूया यात. मी बघा इकडे पानात ठेवलंय मस्त पैकी. आशा बिशा नाही बसण्यासाठी, म्हणून साठी एकदम क्लीन. पण रानात क्लीन बिन काय नसतं, जे भेटतं ते खायचं. रानातलं सर्वच क्लीन असतं. जो रानात राहतो ना तो कधीच आजारी पडत नाही. तर ही आपली यात कोलंबी गेलंय. जरा इस्तेव कर. पाणी ओतलंय आणि कोलंबी जरा शिजायला ठेवूया. तर इथे ना आपलं रेडी होतंय आणि खाली इस्तेव देखील पेटतोय. आता हे कोलंबी शिजायला काही जास्त वेळ नाही लागत. शिजली की दाखवतो एकदा. मग सर्व ही पोरं आहेत ना आता ही खायला बसणार आहेत. त्याच्यानंतर हे डबका आहे ना ते उपसायला घेणार आहे. तर आपला कदाचित एक मेंबर येणार आहे रुप्या, आणि त्याच्यासोबत बहुतेक नुनादा पण असणार आहे. तर हे बघा आता रेडी होतंय पूर्ण. ऑलमोस्ट डन झालंय. तर हा बघा रस्सा एक नंबर झाला. तर थोडा आता आटवायचा आहे. आता वरतून गँग पण येते. दोघांची येते काय एकट्याची येते काय माहित नाही. एकटाच आला बहुतेक, रुपया आला. तर आता आहे ना कोलंबी ना शिजलाय पूर्ण. आणि या साईडला चिरलेली कोथिंबीर आहे, ती पण शिवरून टाकूया लगेच आणि आपल्या कामाला तिकडे लागूया. पण त्याच्या शिजेपर्यंत फक्त, नंतर मग आपण जेवायला बसणार आहे सर्वजण. तर ही ना बाबूच्या बड्डेची पार्टी आहे आणि संस्कारच्या बड्डेची पार्टी आहे. रुपया देखील आला आहे. ही गँग जवळजवळ 7-8 जण आहेत. हे कधी शिजतंय त्याचीच वाट बघतोय. चला तर कोथिंबीर शिवरून घेऊया. साईडची कोथिंबीर उचलूया आणि कोथिंबीर टाकूया. यांचं देखील काम थांबत नाही, काम जोरात एकदम. आपण इंजिनियर आहे माहिती आहे ना, मागच्या वेळी पण बघितलेलं आहे. आपले इंजिनियर आहेत. आता ना पूर्णपणे आपली कोलंबी मसाला रेडी झाला आणि त्या साईडला उपसायला पण सुरुवात झाली. तर आता आपल्याला हा पूर्ण भाग उपसून टाकायचा आहे. आणि त्या साईडला काय बांधायची गरजच नाही, कारण तिथे पाणी एकदम तुंबलेलं होतं. त्या साईडून एकदम फोर्सने पाणी निघून जाते. कोण द्या काढ.
अरे काढ संस्कार काढ जोरात. तर हे आता अर्धवट झालं ना, अर्धवट म्हणजे एकदम खाली गेलं ना की दाखवतो. आता सध्या कसं उपसायचं काम चालू आहे ना, दम लागला तरी पण काय खाली होत नाही, मरण येणार आहे उपसपर्यंत. इथं सर्वांनी आपापल्या हातानं वाढून घेतला नाही या साईडला. आणि मेन काय झालंय माहिती आहे, यातमध्ये कोकामच नाही टाकलेला आहे. 2 वस्तू विसरलेलो, एक माचीस ती गोंद्यानं आणला आणि ते कोकाम तर राहिला. टोमॅटो होता परंतु कोकम पाहिजे होतं. जाऊन दे बाबू, कसं आहे पण तरी पण हा फक्त कोकम पाहिजे. हा होय रुपया खरोबर सांग यार. अरे कोकम हटवलाच नाही यार ते. तुला कसा लागता? मसाला तर लिंबू पिलतस तरी चालला असता. अरे हा लिंबू घे ना पिलून. लिंबू हा ऍडजस्टमेंट साठी घेत असं घे का तू, नाही तर मला भेटणार नाही. हा लिंबू पाहिजे देस तर. आता लिंबू ऍडजस्टमेंट साठी वापरूया. भाकरी घेऊया, चपाती काय रोज खातो आपण, भाकरी पण रोजच असते आपल्या. कसा तू दुकानदाराचा पोरगा ना, चक्कीवाल्याचा. भाकरी पेटणारच रोज. चला तर आपण पण जेवूया, भेटूया आता उपसताना परत. आपण जो कचरा वगैरे केला ना तो चुलीत टाकूया आणि जाळून टाकूया. एकदम क्लीन ठेवायचं. कधी पण आम्ही पार्टीला येतो तेव्हा क्लीन ठेवतो. काल पण पार्टी झाली, क्लीनच ठेवलेलं, पूर्ण पत्रावल्याने जाळून टाकलेलं. आता इथं परत पुन्हा एकदा एनर्जी घेऊन काम करायला सुरुवात. अजून काय खाली नाही झालं, दाखवतो परत. बाकी कोणबी एक नंबर झालेली, फक्त थोडी तिखट होती आणि कोकम जरा विसरलो घरी. काय नाही, ॲडजस्टमेंटसाठी होता. टोमॅटो होता, लिंबू होता. चल शाबास, लाव ताकद. तर हा प्लॅन ना असा झाला, काही पाणी खालीच झालं नाही. तर काय ते अचानक प्लॅन होता हा आपला, काय पार्टीचा प्लॅन होता. तर काय झालं मित्रांनो, उपसून ना जीव गेला, तरी पण काय पाणी खालीच झालं नाही. कारण ना तिकडे मातीतून झरे होते. काय ठिकाणी कसं असतं, कातलावरची जे असते ना उपसून होते. आमच्याकडे आम्ही पहिल्यांदाच केलेली ट्राय, पण ती झालीच नाही, सक्सेसफुल झाली नाही. जर कातलावर असती ना तर सक्सेसफुल कन्फर्म झाली असती. तर त्यामुळे कांडालीचा नंतर मग प्लॅन होता, तो पण काय कांडाल भेटला नाही. म्हणूनसाठी आजची ही मासेमारी इथंच थांबवतो. मासेमारी जाऊन दे, पण मित्रांनो आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कन्फर्म सांगा कमेंटमध्ये खाली. तर मित्रांनो ही ना कोळंबीची एक रेसिपी होती, फक्त कोकम विसरलो, नाहीतर एक नंबर झालेली. अळणी तिखट एक नंबर होती, परफेक्ट होती. तिखट एवढी पण नव्हती की मी बोलत होतो तेवढी. आधी खाल्ल्या लागत नव्हतं, नंतर लागत होतं. नक्की ट्राय करा. तर मित्रांनो चला भेटूया एका सुंदर असा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा. हे आता समोर चाललंय ना ते आपले मंडळी आहे, परतीच्या प्रवासाला दुःखी होऊन चालले, कारण काय भेटलंय नाही. पण आमचा प्लॅन कोळंबीचा होता, हा अचानक ठरलेला प्लॅन होता. काय नाही, असं होत राहतं सारखं. झरे होते हे माहीत नव्हतं ना, नाही तर केलेलंच नसतं पहिलं.